उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। जागतिक आदिवासी दिनानिमित्त उषाताई बेंडकोळी यांची उपस्थिती। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी सभापती तथा माजी नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांच्या निवासस्थानी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, भाजपा नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी भेट देत जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार स्वागत करत आभार व्यक्त केले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद बेंडकोळी, ओंकार बेंडकोळी, शांताराम बेंडकोळी, कैलास जाधव, नारायण जाधव, सरला बेंडकोळी, दीपाली मेढे, प्रेरणा मुंडे, काजल मेढे, सुजाता बेंडकोळी, संकेत बेंडकोळी आदी बेंडकोळी परिवार तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी प्रभाग सभापती उषाताई हिरामन शेठ बेंडकोळी यांच्या मार्गदर्शनात सातपूर शहरासह नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा। उद्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली झाले आणि त्यांनी बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे जे शौर्याच्या कथा आहेत त्या जनतेसमोर याव्या। त्यांनी कशा पद्धतीने लढाया लढले, कशा पद्धतीने शिवाजी महाराजांसारखे गनिमी काव्याने त्यांनी सवलतीपोळ करून सोडले आणि अशा पद्धतीने त्यांचं फार मोठं काम हे इतिहासात लिहिलेलं आहे, परंतु त्याची उजळणी होत नव्हती। 2014 पासून मोदीजींनी हा दिवस सुरू केला आणि देशाचाच नाही तर जागतिक आदिवासी दिन म्हणून 9 ऑगस्ट हा मानला जाऊ लागला। आज आम्ही पूर्व संध्येला उषाताई बेंडकोळी आणि त्यांच्या परिवाराला भेट दिली। आम्हाला आनंद झाला की राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील, हे महान नेत्यांच्या वंशजांच्या घरात आम्ही आलेलो आहे असंच म्हणलं तरी तसे आम्ही भटकेचे, आम्ही त्याचे वंशजच आहे। परंतु उषाताई या भागातल्या माझी नगरसेविका आहे। नांदा सौख्य बरे असं त्यांचं भावांचं मोठं कुटुंब आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज आम्ही पूर्व संध्येला बिरसा मुंडांचं नमन केलं, राघोजी भांगरेंना नमन केलं आणि जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना या निमित्त भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा, जय राघोजी भांगरे।